नमस्कार, सहर्ष स्वागत. रात्रीत खेळ चालती या कथेचे पहिले 2 भाग आपण बघितलेले आहेत. क्रमशः तिसरा आणि अंतिम भाग आज आपण बघत आहोत. रात्रीत खेळ चालती. ध्यानीमणी नसताना अचानक समोर आलेल्या केस सोडलेल्या त्या स्त्रीला बघून नामे आणि बंड्या पुरते घाबरले. आता काय करावं त्या दोघांनाही सुचेना. ती स्त्री एकटक बघत होती. तिची ती विचित्र नजर बघून बंड्याने आपली सायकल सोडली आणि धावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जागचे हलत नव्हते. असाच प्रयत्न नाम्यानेही केला, पण दोघांनाही जागचा हलता येईना. आता मात्र दोघे पुरते घाबरले होते. ते एकमेकांकडे बघू लागले. ती स्त्री विचित्र हसत होती. वाऱ्याचा वेग आपोआप वाढत चालला होता. बंड्याने तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून तिला विचारलं, काय पाहिजे तुम्हासनी ते तरी सांगा. असं नुसतं हसल्यावर आम्हाला कसं कळायचं तुम्हासनी काय पाहिजे ते? नाम्याला आपण जिवंत आहोत की मेलोय हेही समजेनासं झालं होतं. हा बंड्या स्वतःचा जीव तर घालवणारच आणि सोबत माझाही, असं तो मनातल्या मनात बोलत होता. बंड्याने तो प्रश्न विचारला आणि तिचं ते विचित्र हसणं अचानक थांबलं आणि ती म्हणाली, माझ्या कथा तुम्ही वाचल्यात का रे माझ्या कथा? हे सांगताना ती भावूक झाली होती. बंड्याला फुटलेला घाम आता परत गोठतो की काय असं झालं. आता हिला काय सांगावं? कुठल्या कथा आणि कुठलं काय? ही बाई कोण आहे हे आधी समजेना झाले. त्यात आता हिच्या कथा त्या कशा आम्हाला समजायच्या? नाम्या प्रश्नार्थक नजरेने बंड्याकडे बघत होता. इतक्यात नाम्याला काहीतरी सुचलं आणि तो म्हणाला, बंड्या काय सांगतोय? मी वाचल्यात तुमच्या कथा. भारी लिहितास बघा तुम्ही. समध्या वाचल्यात. एक राहिले बघा कथा वाचायची, ती जाऊन आता वाचतो. जाऊ का आम्ही? असं म्हणत नाम्याने बंड्याला खुणावलं. बंड्या हळूहळू पुढे सरकू लागला. तशी ती गरजली. असं कसं जाऊन देईन रे मी तुम्हाला? माझ्या कथा, माझी पुस्तकं प्रकाशित होणार होती. तू वाचल्यास ना कथा माझ्या, मग दे मला पुस्तकं. आता मात्र न घाबरता थापा मारण्याचा परिणाम नाम्याला भोगावा लागणार होता. नाम्याचं अवसान ढळलं. बोलती बंद झाली. आयुष्यात कधीतरी पुस्तकं वाचायला पाहिजे होती हे त्याही परिस्थितीत त्याला वाटलं. वातावरण गंभीर झालं होतं. बंड्याने आणि नाम्याने मनोमन ठरवून टाकलं, आता आपण मरणार. त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून एकमेकांचा हात धरला आणि थोडस पळू लागली. रस्त्याच्या कडेला गेली आणि मागे वळून त्यांनी पाहिलं. तोपर्यंत पाठीमागून एक मोठा ट्रक येताना त्यांना दिसला. भूत काय असतं हे दोघांनाही त्या दिवशी प्रथमतः समजत होतं. त्यातही बंड्या नाम्याला विचारत होता, तू पुस्तकं कधी वाचलीस? हिला ओळखतोस नाही तू? कोण हाय कोण ही? नाम्या असं अशील वाटलं नव्हतं बघ. तसा नाम्या वरडला, अरे बंड्या खोळ्या का काय तू? मी असंच बोलतो. आता पळ, नाहीतर ही बया मारणार आपल्याला. तेवढ्यात रस्त्यावरून एक भला मोठा ट्रक रस्त्यावरून येताना दिसला. ती रस्त्याच्या मधोमध अजूनही उभारलेली होती. ट्रक जोरात आला आणि तिच्या अंगावरून गेला. अगदी काही क्षणात हे घडलं. ती जोरात किंचाळली. झालं, सगळं संपलं. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. इतका वेळ डोळे रखून बघणारी क्षणात संपली होती. वारा अगदी शांत झाला होता. एवढं थरार नाट्य बघून नाम्याची आणि बंड्याची दोघांचीही बोबडी वळाली होती. कोण असेल ही? पण हा विचार करण्याची ती वेळ नव्हती. दोघांनीही आपल्या सायकली घेतल्या आणि जीव एकवटून सायकली मारल्या. कशी बशी घराजवळ पोहोचली. एव्हाना रात्र सरत आली होती. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. आपापलं घर गाठलं. सकाळ झाली. बंड्याचं डोकं चांगलंच जड झालं होतं. जवळ कसला तरी आवाज येत होता. त्याने डोळे उघडले. बघतो तर एका पिंपळाच्या झाडाखाली त्याला आणि नाम्याला आणलं होतं. नाम्या गप्पच होता. शेजारी गावकऱ्यांची गर्दी जमली होती. मांत्रिक कसले तरी मंत्र म्हणत होता. बंड्याने चिडून बायकोला विचारलं, अगं हे समजा काय हाय? बायको म्हणाली, अहो रात्री किती वेळ झाला, तुम्ही दोघं बी याय नव्हतासा, म्हणून गावातली तुम्हाला हुडकत आली, तर रात्री 4 वाजता, पहाटे 4 वाजता तुम्ही मधल्या रस्त्यावर सापडला. नाम्या भाऊजी आणि तुम्ही. नशीब माझं त्या अवधेसनं तुम्हाला काय केलं नाही. नाम्या आणि बंड्या डोक्याला हात लावून बसली. काय झालं कसं झालं त्या दोघांनाही समजेना. बंड्यानं मांत्रिकाला विचारलं, त्या जाग्यावर काय झालं होतं? मांत्रिक म्हणाला, मी ऐकलंय तुम्ही सापडला तिथून जरा पुढं 2 वर्षामागं एक हॉस्पिटल होतं.
तिथे एका लेखिकेला वेड लागलं म्हणून भरती केलं होतं. अचानक एक दिवशी हॉस्पिटलला आग लागली. सगळी जिकडे तिकडे पळू लागली आणि ती लेखिकाही पळाली आणि भर रस्त्यावर एका ट्रकाखाली चिरडून मेली. तेव्हापासून त्या लेखिकेचा तिथं वास असतो असं ऐकण्यात आहे. नाम्या आणि बंड्याला समजून चुकलं. आतापर्यंत आपण जे मानत नव्हतो त्याचं अस्तित्व कुठेतरी असतं. बंड्या आणि नाम्या आता शांत झाली होती. त्या घटनेला महिना होऊन गेला आणि बंड्याचा मुलगा जो नुकताच 3री पास झाला होता तो पळत बंड्याजवळ आला आणि म्हणाला, बाबा, अहो शोले सिनेमा आलाय बघा. लय भारी आहे म्हणतात पोरं. तालुक्याला लागलाय. आपण जाऊया का? 9 ते 12ची तिकीट आपल्याला मिळतील. बाकीचं सगळं फुल झालंय म्हणतात. बंड्याला आता काय बोलावं समजेना. त्याला आता एकच सिनेमा डोक्यात बसला होता, रात्रीत खेळ चालती. आणि तो एकच सिनेमा त्याच्या कायमचा लक्षात राहणार होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तरी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की आवर्जून कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. रात्रीत खेळ चालती समाप्त.